Good morning, everyone. So, in last lecture, we have seen in function chapter what is meant by algebra of function or operation of functions. That means what are the operations can be applied on two functions. Okay, when we have to given two functions, then what is the operation or what is the algebra that we can apply on that function. So there is we see first addition. Okay, how we add the two function, how we subtract a function from another function, or how we multiply the two functions and division of two functions. These are some points are seen in last lecture. So in this lecture we have seen what is a composite function. Okay, so what is the definition of composite function? There is a two functions. Okay, listen carefully. There is a two function. First function is f. Okay, functions are denoted by f, g, like that. Okay, so first function f. So what is the relation of function f? So function f is from a to b. It means that a is domain and b is codomain of function f. It is denoted by in this diagram. Okay, so there is function f. This is set A, this is set B, and f function is f to g. Get it? This is function f. This is domain, this is codomain, and only this arrow indicate function f. Okay, this is first function. Then what is second function? Second function is small g. And what is the relation of function g? From set B to set C. It means that this is a domain for function g and set C is a codomain. What is common in this? The codomain of function f is the domain of function g. बरोबर आहे का? f फंक्शनचा जो कोडोमेन आहे तो जिस फंक्शनचा कोण आहे? डोमेन आहे. ओके, या प्रकारे हे f फंक्शन आणि हे g फंक्शन आहे. ओके, देन कंपोजिट फंक्शन ऑफ f अँड g. कंपोजिट म्हणजे काय? दोघांचे मिळून. कंपोजिशन म्हणजे काय म्हणतो आपण? जसं आपण दोघांना एकत्र आणतो आपण त्यांचं कंपोजिशन झालं. ओके, एकत्र आलेले. तर f आणि g चं एकत्रित फंक्शन कसं असतं मग? देन कंपोजिट फंक्शन ऑफ f अँड g इज द फंक्शन. हे पण एक फंक्शन आहे. f हे एक सेपरेट फंक्शन आहे. g हे एक सेपरेट फंक्शन आहे. येथे लक्षात दोन वेगवेगळे फंक्शन आहेत. f फ्रॉम a टू b and g from b to c. Then composite function f and g is the function GOF. काय कसं दाखवतात हे? GOF म्हणजे g of f. ओके, g of f म्हणजे g of f हे दोघांचं एकत्रित फंक्शन आहे. पहा, g पण आला आणि f पण आलं. ते कसं असतं? फ्रॉम a टू c. पाहिजे हा a सेट आहे, हा इथे c सेट आहे. a पासून c पर्यंत असतं GOF. ओके, आणि ते कसं असतं? GOF इज इक्वल टू g of f of x. आता हे नेमकं काय आहे? तर हे तुम्हाला एक्झाम्पल द्वारे समजावून सांगता येईल. पहा, हे जर तुम्हाला नाही कळलं की GOF इज इक्वल टू g of f of x कसं आलं? ओके, आपण जनरली फंक्शन कसं दाखवतो? y इज इक्वल टू f of x. ओके, म्हणजे तुमचं फंक्शन मध्ये व्हेरिएबल कोणता असतं? थोडक्यात x हे व्हेरिएबल असतं. आता या ठिकाणी सपोज दोन फंक्शन लिहितो मी, एक f of x आणि एक g of x. f of x दिले मी 2x plus 3, g of x दिले मी x square minus 1. ओके, हे दोन फंक्शन लिहिलेत पाहिजे. f of x is equal to 2x plus 3, g of x is equal to x square minus 1. तुम्हाला काय करायचं आता? या दोन फंक्शनचं कंपोजिशन फंक्शन लिहायचं. ओके, म्हणजे तुम्हाला काय लिहायचं? GOF लिहायचं. आता GOF चे डेफिनेशन काय आहे? इज गिवन बाय GOF is equal to g of f of x. ओके, g of f of x. तुम्हाला g of f of x पण दिलाय, g of x पण दिले. मग g of f of x कसं लिहायचं? लक्ष द्यायचंय. पहा, आता या ठिकाणी मेन फंक्शन काय दिसतंय बरं तुम्हाला? GOF मध्ये मेन फंक्शन कोण आहे? g आहे. ओके,
आता एफ ऑफ एक्स याचा अर्थ काय होतो बरं, फक्त याचा अर्थ सांगाय. एफ ऑफ एक्सचा अर्थ काय असतो बा, तर एफ हे फंक्शन आहे. एफ हे कोण आहे, फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे, एक्स आहे, म्हणून एफ ऑफ एक्स. याचा अर्थ काय होतो, जी एक फंक्शन आहे, कळतंय, जी कोण आहे, फंक्शन आहे, आणि त्या जी मध्ये व्हेरिएबल कोण आहे, एक्स. हे झालं जी ऑफ एक्स, हे झालं एफ ऑफ एक्स. याचा अर्थ काय होतो आता, जी ओ एफ म्हणजे, जी ओ एफ म्हणजे काय लक्षात ठेवायचं, जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी ओ एफ म्हणजे काय, जी ऑफ एफ ऑफ एक्स. याचा अर्थ काय होतो आता, या ठिकाणी कोण ब्रॅकेटच्या बाहेर, जी, म्हणजे जी हे फंक्शन आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण आहे, एफ ऑफ एक्स. लक्ष द्यायचंय, जी हे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे, एफ ऑफ एक्स हे व्हेरिएबल आहे. जी हे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये पूर्ण एफ ऑफ एक्स हे व्हेरिएबल आहे, कळतंय. आता हे लिहायचं कसं पाहिजे, जर तुम्हाला दोन फंक्शन दिले एफ आणि जी, हे जर तुम्हाला दोन फंक्शन दिले तर हे फाइंड कसं करायचं आता, जी ओ एफ, जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता जी हे एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एफ ऑफ एक्स आहे. जी फंक्शन काय बरं, जी फंक्शन काय, एक्स स्क्वेअर मायनस वन. आपल्या गिवन फंक्शन मध्ये हे तुमच्या गिवन व्हॅल्यू आहे, ओके, या तुमच्या गिवन व्हॅल्यू आहेत एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. तुम्हाला काय द्यायचं, जी ओ एफ, जी ऑफ एफ ऑफ एक्स, हे तुम्हाला फाइंड करायचे. आपण एक एक्झाम्पल पाहतोय, ओके, त्या डेफिनेशन वरून. आता या ठिकाणी जी हे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एफ ऑफ एक्स आहे. आपलं ओरिजिनल जी फंक्शन काय होतं, एक्स स्क्वेअर. इथं व्हेरिएबल कोण आहे, एक्स. या ओरिजिनल जी मध्ये व्हेरिएबल कोण आहे, जी ऑफ एक्स मध्ये एक्स व्हेरिएबल आहे. त्या व्हेरिएबलचा काय, स्क्वेअर आहे, आणि त्यातून काय करायचं, मायनस वन करायचं. आता इथं काय करायचं, या जी ओ एफ मध्ये, जी ऑफ एफ ऑफ एक्स मध्ये काय करायचं, व्हेरिएबल आपलं एफ ऑफ एक्स आहे, ओके. इथे पहा, जी ऑफ एक्स मध्ये फंक्शन कसं दिलेलं आहे तुम्हाला, गिवन. हे दोन गिवन व्हॅल्यू कशा दिल्यात, पहिल्या फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स मध्ये व्हेरिएबलला 2 मल्टिप्लाय, व्हेरिएबल म्हणजे एक्स आहे, व्हेरिएबलला 2 मल्टिप्लाय आणि त्यात 3 ऍड केलं. जी मध्ये काय, व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे, त्यातून मायनस वन केलं. आता इथं व्हेरिएबल कोण आहे आपलं, जी ओ एफ मध्ये, जी ऑफ ब्रॅकेट मध्ये जे असतं ते व्हेरिएबल आहे आपलं. इथं ब्रॅकेट मध्ये एक्स आहे, इथं ब्रॅकेट मध्ये एक्स आहे, पण इथं ब्रॅकेट मध्ये कोण आहे, जीच्या ब्रॅकेट मध्ये पूर्ण एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे आपलं हे व्हेरिएबल आहे एफ ऑफ एक्स. मग तुमचं जी ऑफ एक्स फंक्शन कसं आहे, व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस वन, ओके, व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस वन, ही जी फंक्शन आहे. पण आपलं व्हेरिएबल कोण आहे, एफ ऑफ एक्स, ओके, म्हणजे एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर करायचा आणि त्यातून काय करायचं, मायनस वन करायचा. हे झालं तुमचं जी ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे जी ओ एफ. आता याचा स्क्वेअर काय होईल बरं, 4x स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस 3 दुने 6 दुने 12, 12x प्लस 9 मायनस 1, म्हणजेच 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 8. याला 4 ने घात जातोय, म्हणजे आपण 4 कॉमन काढू शकतो इथून. x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2, हे तुमचं काय आहे, जी ओ एफ. पहा कसं फाइंड केलं, तुम्हाला दोन फंक्शन दिलते, एक दिलतं एफ, एक दिलतं जी, आणि तुम्हाला फाइंड काय करायचंय, एफ आणि जीचं कंपोजिशन फंक्शन, एफ आणि जीचं कंपोजिशन फंक्शन, जी ओ एफ. कसं असतं जी ओ एफ, जी ऑफ एफ ऑफ एक्स, ओके. एफ ऑफ एक्स म्हणजे एफ इज अ फंक्शन, व्हेरिएबल इज एक्स. जी ऑफ एक्स म्हणजे जी इज अ फंक्शन, व्हेरिएबल एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स, इथे जी ऑफ एक्स नाही, जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी इज अ फंक्शन, variable is f of x. So what is the g function? G function is given variable the square minus 1. We have to variable f of x. मग पूर्ण f of x आपण स्क्वेअर केलं तर 1 मायनस केला. हे झालं तुमचं काय झालं, हे g of f. पुढं कंपोजिशन फक्त g o f वर नसतं तर f o g पण असतं, ओके. f o g इथं g o f आहे, g o f कसं होतं, a to c. आता एफ ओ जी काय असेल मग, C2A. एफ ओ जी इज C2A, आणि ते कसं डिफाइन करतात, एफ ओ जी इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. जी ओ एफ म्हणजे काय, जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी इज अ फंक्शन कंपोजिशन विथ एफ.
इथं एफ इज अ फंक्शन, एफ ओ जी म्हणजे एफ इज अ फंक्शन कंपोजिशन विथ जी, म्हणजे मेन फंक्शन कोण आहे जी, सॉरी मेन फंक्शन कोण आहे एफ ओ जी मध्ये एफ, व्हेरिएबल कोण आहे जी. मग या ठिकाणी आपण आता जी ओ एफ फाइंड केले, आपण एफ ओ जी पण फाइंड करू शकतो. ओके, एफ ओ जी कसं असेल बरं, एफ ओ जी ची काय डेफिनेशन, एफ ओ जी म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ओ जी म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, आता इथे आपलं मेन फंक्शन एफ आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएबल जी ऑफ एक्स आहे. मेन फंक्शन एफ कसं होतं, 2 ने व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायचं आणि त्यात 3 ऍड करायचं. मग तसंच आपलं एफ ओ जी असणार आहे, एफ ओ जी पण काय असेल 2 ने व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायचं आणि त्यात 3 ऍड करायचं. फक्त इथं असणार आपलं व्हेरिएबल एक्स नाहीये, एफ ओ जी मध्ये 2 ने व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायचं, त्यात 3 ऍड करायचं. हेच लिहिलं पहा, एफ ऑफ एक्स जसं आहे तसंच लिहिलं, फक्त इथे व्हेरिएबल नाही लिहिलं, व्हेरिएबल तसाच ठेवलाय. व्हेरिएबल आपला एक्स नाही घ्यायचा, व्हेरिएबल कोण घ्यायचा, पूर्ण फंक्शन जी ऑफ एक्स घ्यायचं. काय जी ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर मायनस 1. हे झालं तुमचं एफ ओ जी. काय करायचं आता मग, 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू एक्स स्क्वेअर, 2x स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 मायनस 2 प्लस 3, म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 2 प्लस 3 प्लस 1. हे झालं तुमचं एफ ओ जी. अशा प्रकारे कंपोजिशन ऑफ टू फंक्शन काय करतात, फाइंड करतात. पहा जी ओ एफ कसं लिहिलं आपण, जी ऑफ एफ ऑफ एक्स. तुमचं जे जी फंक्शन कसं लिहिलं, व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस 1, फक्त व्हेरिएबलच्या ऐवजी कोण लिहिलं एफ फंक्शन. इथं तसंच गेलं, एफ ऑफ एक्स काय आहे 2x प्लस 3, 2 इंटू व्हेरिएबल प्लस 3. आपण एफ ओ जी पण तसं लिहिलं 2 इंटू व्हेरिएबल, फक्त व्हेरिएबल कोण घेतलं जी ऑफ एक्स. येत्या लक्षात. अशा प्रकारे काय करतात, कंपोजिट फंक्शन फाइंड करतात. ठीक आहे, याला म्हणायचं कंपोजिशन ऑफ टू फंक्शन. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहिजे आहे इनव्हर्स ऑफ फंक्शन किंवा इनव्हर्स फंक्शन कशाला म्हणायचं. ओके, कंपोजिशन फंक्शन समजला असेल पॉइंट, आपलं एक्झाम्पलच्या सहाय्याने आणखी तो क्लिअर होईल. पहा हे डेफिनेशन लिहून घ्या इनव्हर्स फंक्शनची आणि हे एक्झाम्पल लिहून घ्यायचे, मग आपण इनव्हर्स ऑफ फंक्शन हा पॉइंट पाहणार. Now, next point is inverse function. So what is the inverse function? Okay, example लिहून झाला असेल तर रफ करतो पहा मी. तर पहा इनवर्स फंक्शन म्हणजे काय, एफ फ्रॉम ए टू बी, म्हणजे एफ फंक्शन आहे पहा, हा असेल आपला सेट ए, हा असेल आपला सेट बी. ओके, आणि एफ फंक्शन कसं आहे, एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी, म्हणजे हा असेल डोमेन, हा असेल कोडोमेन. हे झालं आपलं एफ फंक्शन. इज 1 1 अँड ऑन 2. आता कंडिशन खूप महत्वाची पहा, एफ फंक्शन आहे पण ते कसं पाहिजे, 1 1 पण पाहिजे आणि ऑन 2 पण पाहिजे. आता 1 1 फंक्शन म्हणजे काय, आपण फंक्शनचे टाईप पाहिलेत पहा पहिल्या पॉईंटमध्ये. 1 1 फंक्शन म्हणजे काय, तुमच्याकडे सपोज ह्या डोमेनच्या काही व्हॅल्यूज आहेत आणि ह्या कोडोमेनच्या काही व्हॅल्यू आहेत पहा. ओके, आता फंक्शन कशाला म्हणतो आपण, का डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला तिकडे एक इमेज पाहिजे. ओके, डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज पाहिजे आणि इमेज कशी पाहिजे, प्रत्येकाची युनिक, म्हणजे एकला एकच इमेज पाहिजे, कोणती दोन नकोय. म्हणजे ए जर मी ए सोबत रिलेट केला तर परत दुसऱ्या कोणासोबत रिलेट करू शकत नाही, याला आपण फंक्शन म्हणतो. या 2 ला पण एकच इमेज पाहिजे. ओके, 2 जर समजा मी ए सोबत रिलेट केला तर तो परत दुसऱ्या कोणासोबत रिलेट करू शकत नाही, दोघांची इमेज कॉमन आहे, पण याला एकच इमेज आहे, याला पण एकच इमेज आहे, असं चालतं पहा. आणि याला पण कोणती तरी एक इमेज पाहिजे. ओके, याला आपण म्हणतो फंक्शन. पण आता फंक्शनच्या टाईप नुसार हे 1 to 1 फंक्शन होईल का, 1 to 1 फंक्शन होईल का, हे तर नाही होणार पहा. 1 to 1 फंक्शनची डेफिनेशन काय आहे, तुमच्या प्रत्येक फंक्शनची जी प्रत्येक एलिमेंटची जी इमेज आहे ती युनिक पाहिजे.
म्हणजे आणि प्रत्येक कोडोमेन मध्ये जे एलिमेंट आहेत, ओके, रेंज मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांची प्री इमेज कशी पाहिजे, एकच पाहिजे. एका इमेजला एकच प्री इमेज पाहिजे. तुम्ही जर ए चा विचार केला तर एला दोन प्री इमेज आहेत 1 आणि 2, म्हणजे हे 1 to 1 फंक्शन होणार नाही. पण सपोज जर मी 2 हा बी सोबत जर रिलेट केला तर हे कोणतं फंक्शन झालंय, 1 to 1 फंक्शन झालंय. पहा हे कोणतं फंक्शन झालंय, 1 to 1. ओके, एका एलिमेंटला एकच इमेज आहे आणि एका इमेजला तिकडे एकच प्री इमेज आहे. आता ऑन टू म्हणजे काय, आता ऑन टू म्हणजे काय तर पहा आपल्या ए मधले सगळे एलिमेंट कुणासोबत तरी रिलेट झालेले असतात. ओके, याला आपण म्हणतो कोडोमेन. आणि कोडोमेन मधले ज्या ज्या एलिमेंटला तुमचा डोमेन रिलेट झालेला आहे त्या एलिमेंटच्या सेटला आपण म्हणतो रेंज. ए, बी आणि डी, सेट ऑफ ए, बी, डी या सेटला आपण म्हणणार रेंज. ओके, रेंज. मग ऑन टू फंक्शन म्हणजे काय तर ज्यावेळेस तुमच्या फंक्शन मध्ये तुमचा रेंज आणि कोडोमेन एकच असतो, म्हणजे इथले सगळे एलिमेंट रिलेट झालेले असतात. डोमेन, कोडोमेन आणि रेंज एकच असते. या ठिकाणी कोडोमेन पण एबीडी आहे, रेंज पण एबीडी आहे. अशा वेळेस त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑन टू फंक्शन म्हणायचं. बघा अशा वेळेस त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑन टू फंक्शन. मग ज्या वेळेस दिलेलं फंक्शन या टाईपचं असेल, 1 1 पण असेल आणि ऑन टू पण असेल, त्याच वेळेस आपण काय म्हणणार, त्या फंक्शनचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. बा मग f from a to b is 1 1 and on to function defined by y is equal to f of x. हे फंक्शन कसं असेल, y is equal to f of x. then function g from b to a. तर एक नवीन फंक्शन असतं बा, जे कसं असतं b कडून a कडे असतं. f कसं आहे, a कडून b कडे. मग g कसं असेल, b कडून a कडे, उलट फंक्शन. पहा ओके, याला काय म्हणायचं, इनव्हर्स ऑफ गिवन फंक्शन. हे जे फंक्शन आहे हे काय असेल, या आपल्या पहिल्या फंक्शनचा इनव्हर्स. मग मी जर f फंक्शन लिहिलं तर f फंक्शन कसं लिहिणार बरं मी, आपल्या ऑर्डर पेअरच्या फॉर्म मध्ये 1 a 2 b 3 d हे झालं f फंक्शन. आणि g फंक्शन जर लिहिलं तर g कसं लिहिणार मी सांगा, इकडून इकडे हा डोमेन हा कोडोमेन आला, इकडून इकडे येतो b कडून इकडे, a2 1 b2 2 d2 3. हे दोन फंक्शन कोण आहेत, एकमेकांचे इनव्हर्स फंक्शन. ओके, मग जर तुम्हाला एखाद्या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन फाइंड करायचं आहे, मला हे f फंक्शन दिले a to b, जर मला याचा इनव्हर्स फाइंड करायचा आहे तर कंडिशन काय महत्वाची, त्या ठिकाणी f हे 1 1 फंक्शन पाहिजे आणि ऑन टू फंक्शन पाहिजे, तरच त्याचा इनव्हर्स फाइंड करता येईल. जर f हे 1 1 ऑन टू नसेल तर आपण त्याचा इनव्हर्स फाइंड करू शकत नाही. ही कंडिशन खूप महत्वाची आहे. पहा आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा आपण एखादा फंक्शन वरून ऑन टू नाही घेत. ओके, म्हणजे आता समजा हे फंक्शन या ठिकाणी सी एलिमेंट ऍड केला आहे, ठीक आहे. तर मला सांगा आता ए फंक्शन तुमचं एफ फंक्शन तुमचं 1 to 1 होईल का, तर एका एलिमेंटला एकच इमेज पाहिजे, एका इमेजला एकच प्री इमेज पाहिजे, याला म्हणतो 1 to 1 फंक्शन. तर पहा एका इमेजला एकच इमेज आहे, एका एलिमेंटला एकच इमेज आणि एका इमेजला एकच प्री इमेज, बरोबर. हे 1 to 1 आहे. पण ऑन टू आहे का, ऑन टू म्हणजे काय, हे सगळे एलिमेंट रिलेट झाले पाहिजे. यातला सी एकटा असा आहे जो कुणाचीच इमेज नाही आणि म्हणून हे ऑन टू नाही. ओके, आता आपण याचा इनव्हर्स पाहू, इकडून इकडे यायचं. ओके, म्हणजे हा तुमचा डोमेन झाला आता सेट बी आणि सेट ए कोण झाला, कोडोमेन. हे फंक्शन होईल का, आपली फंक्शनची डेफिनेशन काय आहे, तुमच्या डोमेनचा प्रत्येक एलिमेंट तिकडे कोणासोबत तरी रिलेट झालेला पाहिजे. मग तुम्ही ए हा 1 सोबत आहे, बी हा 2 सोबत आहे, डी हा 3 सोबत आहे, पण सी हा असा एक एलिमेंट आहे ज्याला इकडे इमेज नाही आणि म्हणून हे बी टू ए फंक्शन होणार नाही. मग बी टू ए जर फंक्शन होत नसेल म्हणजे आपलं ए टू बी जे फंक्शन आहे त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. येते का लक्षात. मग फंक्शन 1 1 पाहिजे आणि 1 2 पाहिजे
तरच त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. जर फंक्शन 1 1 ऑन टू नसेल त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. पहा या एक्झाम्पल वरून इकडून इकडे फंक्शन आहे a to b, पण इकडून इकडे फंक्शन होत नाही. पहा कारण इकडून एक एलिमेंट राहतोय ज्याला इमेज इकडे शिल्लक राहत नाही. आता आपण काय करू, f ला काय करू आपण, ऑन टू फंक्शन नाही घेऊ आपण, सॉरी 1 1 फंक्शन आहे आता हे. आता या प्रकारे पहा हे फंक्शन आहे. फंक्शन का आहे, हे a to b फंक्शन आहे. का आहे तर या a ला एकच इमेज आहे a, 2 ला एकच इमेज आहे a, 3 ला एकच इमेज आहे d. हे फंक्शन आहे. पण b to a फंक्शन होईल का, b to a काय पाहिजे मग, म्हणजे ह्या सेट कुणीकडे याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटला एकच इमेज पाहिजे. a चा विचार केला तर a ला एक पण इमेज येते आणि 2 पण इमेज येते. हे फंक्शन होत नाही. म्हणून b to a फंक्शन होत नाही, म्हणजे f चा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. मग f चा इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी तुम्हाला फंक्शन कसं पाहिजे, 1 1 आणि ऑन टू. येते लक्षात. या प्रकारे आपण काय करतो, दोन फंक्शनचा इन्व्हर्स फाइंड करतो. पहा फंक्शनचा इन्व्हर्स काय असतो, f जर a to b असेल तर त्याचा इन्व्हर्स b to a असतो. येते लक्षात. आता जर तुम्हाला दोन फंक्शन दिले, ओके, आता एक नोट घेऊ आपण, खाली एक नोट लिहायचे, या डेफिनेशन नंतर एक नोट लिहायचे. इफ f and g are two functions, दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत पहा, f आणि g are two functions, then f is called किंवा g is called inverse of f. दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, पण g फंक्शनला मी f फंक्शनचा इन्व्हर्स कधी म्हणणार पहा, then g is called inverse of f if g of f is equal to f of g. कंपोजिट फंक्शनचा पॉइंट आला पाहिजे ठिकाणी. जर तुम्हाला दोन फंक्शन जर दिले आणि तुम्हाला सांगितले चेक करा का दिलेले दोन फंक्शन एकमेकांचे इन्व्हर्स आहेत का नाही ते चेक करा. कसं चेक करायचं, g of f फाइंड करायचं, f o g फाइंड करायचं. दोघं जर सारखे आले, इक्वल आले, तर आपण काय म्हणणार, ते दिलेले दोन फंक्शन एकमेकांचे कोण आहेत, इन्व्हर्स आहे, अदरवाइज नाही. आता आपण मागे एक एक्झाम्पल घेतलं होतं पहा, याच्या अगोदर काहीतरी f of x मला वाटतं घेतलं होतं 2x + 3 आणि g of x घेतलं होतं x² - 1. आता आपण त्या दोन फंक्शनला एकमेकांचा इन्व्हर्स म्हणणार का, तर तुम्ही दोन व्हॅल्यू फाइंड केले, f of g आणि g of f, ओके, आणि तुम्हाला दोन्ही पण व्हॅल्यू काय मिळाले, त्या वेगवेगळे मिळाले. पहा मागे व्हिडिओ घेऊन पहा, तुम्हाला कळलं का तुम्ही f o g पण फाइंड केलं, g o f पण फाइंड केलं, आणि तुम्हाला व्हॅल्यू कशा मिळाल्या, त्या वेगवेगळ्या मिळाल्या होत्या. आणि म्हणून तुम्ही काय म्हटलं मग, की ते दोन फंक्शन एकमेकांचे इन्व्हर्स होणार नाही, कारण त्यांच्या व्हॅल्यू इक्वल येत नव्हत्या. जर अशा एखाद्या फंक्शनमध्ये त्या व्हॅल्यू इक्वल आल्या तर तुम्ही काय म्हणणार, ते दोन फंक्शन कसे एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. येते लक्षात. मग आपण दोन पॉईंट पाहिले आज, कंपोजिट फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शन. याचे काय एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ. आता ही लिहून घ्या, इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन आणि ही नोट. Now next question based on composition of two function or composite function. So what is the question? We have to given f of x is equal to 2x² plus 3 and g of x is equal to 5x minus 2. Then we have to find f o g, means f is the composition of g. g o f, g is a function composition with f. f o f हे पण फंक्शन असतं बा. f is a function composition with f त्याच्यासोबतच. g o g म्हणजे g is a function composition with g. या चार व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे. याच्यावरून तुम्हाला लगेच क्लिअर होईल बा कंपोजिट फंक्शनचा पॉइंट काय आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन व्हॅल्यू घेणार बा. काय गिवन,
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x² प्लस 3 आणि जी ऑफ एक्स इज इक्वल टू 5x मायनस 2 ह्या दोन व्हॅल्यू आहेत. याचा मीनिंग काय होतो बरं एफ आणि जी चा, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स चा मीनिंग काय होतो? तर एफ ऑफ एक्स चा मीनिंग होतो फंक्शन आपलं एफ आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे. मग फंक्शन तयार कसं होतं? 2 इंटू व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस 3, बरोबर आहे, व्हेरिएबल एक्स. जी ऑफ एक्स चा मीनिंग काय होतो? आपलं फंक्शनचं नाव जी आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे? एक्स आहे, म्हणजे जी ऑफ एक्स. मग फंक्शन तयार कसं होत आहे? 5 इंटू एक्स म्हणजे 5 इंटू फंक्शनचं व्हेरिएबल मायनस 2 असं याचा मीनिंग आहे. आता आपल्याला पहिली व्हॅल्यू काय फाइंड करायची? एफ ओ जी. ओके, एक वन बाय वन आपण फाइंड करू. एफ ओ जी. आता आपण कंपोजिट फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये घेतलंय पहा. एफ ओ जी म्हणजे काय? एफ ओ जी म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ओ जी म्हणजे काय? एफ ऑफ जी ऑफ एक्स, बरोबर का? जी ओ एफ म्हणजे काय? जी ऑफ एफ ऑफ एक्स उलट. ओके, आता आपण एफ ओ जी पाहणार आहे. एफ ओ जी म्हणजे काय? एफ ऑफ जी ऑफ एक्स. याचा अर्थ काय होतो? एफ ऑफ जी ऑफ एक्स चा मेन फंक्शन कोण आहे आपलं? एफ हे मेन फंक्शन आहे, कळतंय? एफ हे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे? पूर्ण जी ऑफ एक्स हा व्हेरिएबल आहे. एफ इज अ फंक्शन व्हेरिएबल विथ जी ऑफ एक्स. ओके, मग एफ फंक्शन तुम्हाला गिवन दिलंय काय बरं? एफ फंक्शन 2 इंटू व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस 3 तसंच घ्यायचं आहे. 2 इंटू व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस 3. व्हेरिएबलच्या ऐवजी मी 4 ठेवतो पहा, ब्रॅकेट ठेवतो. ओके, हे तुमचं एफ फंक्शन आहे का? एफ फंक्शन पहा, एफ ऑफ एक्स काय होतं? 2 इंटू व्हेरिएबल स्क्वेअर प्लस 3. मी तसंच लिहिले 2 इंटू व्हेरिएबल स्क्वेअर प्लस 3. पण व्हेरिएबल काय घ्यायचं आपल्याला? हा एक्स नाही घ्यायचा व्हेरिएबल. व्हेरिएबल काय घ्यायचं? पूर्ण जी ऑफ एक्स हे व्हेरिएबल घ्यायचं म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स. मग काय बरं जी ऑफ एक्स? 5x मायनस 2. याच्या लक्षात? हे झालं तुमचं एफ ओ जी. आता याला फक्त सॉल्व्ह करायचं. हा 2 तसाच a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. काय बरं? a स्क्वेअर म्हणजे 25x² मायनस 2ab. 2 इंटू 5 10, 10 इंटू 2 20x प्लस b स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि शेवटी प्लस 3. आता या 2 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 50x² मायनस 40x प्लस 8. या 2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. पुढं काय? प्लस 3. 8 चे आणि 3 चे ॲडिशन होईल 50x² मायनस 40x प्लस 11. दिस इज एफ ओ जी, एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, सेम काय फाइंड करायचं? जी ओ एफ. सेकंड जी ओ एफ इज इक्वल टू जी ओ एफ काय असेल? जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, जी ओ एफ इज इक्वल टू फंक्शन जी विथ व्हेरिएबल एफ ऑफ एक्स. आता फंक्शन जी तुम्हाला गिवन दिले 5 इंटू एक्स मायनस 2. इट मीन्स दॅट 5 इंटू व्हेरिएबल मायनस 2. आपण तसंच लिहूया. जी फंक्शन केले तर मी 5 इंटू व्हेरिएबल मायनस 2. पहा 5 इंटू व्हेरिएबल मायनस 2. पण आपलं व्हेरिएबल कोण आहे आता? जी ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स हे व्हेरिएबल आहे आणि काय बरं पूर्ण एफ ऑफ एक्स? 2x² प्लस 3. ओके, हे झालं तुमचं जी ओ एफ. 5 इंटू व्हेरिएबल मायनस 2. पहा एफ फंक्शन काय? 5 इंटू व्हेरिएबल. जी फंक्शन काय? 5 इंटू व्हेरिएबल मायनस 2. व्हेरिएबल फक्त आपण एफ ऑफ एक्स ठरवलं. ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा. 10x² प्लस 3 इंटू 5 15 मायनस 2. 10x² प्लस 13. दिस इज जी ओ एफ. सिंपल पॉइंट आहे पहा. त्यानंतर काय फाइंड करायचं आपल्याला? थर्ड एफ ओ एफ. एफ ओ एफ. आता एफ ओ एफ म्हणजे काय असतं बरं? एफ ऑफ एक्स त्याच फंक्शनचा त्याच्यासोबतच कंपोजिशन एफ ऑफ एक्स. आता याचा अर्थ काय होतो? एफ ऑफ एक्सचा एफ हे फंक्शन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एफ ऑफ एक्स आहे. एफ फंक्शन काय आपलं? 2 इंटू व्हेरिएबलचा स्क्वेअर तसं लिहितो आम्ही. 2 इंटू व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस 3. आता व्हेरिएबल कोण घ्यायचं आपल्याला?
एफ हे झालं एफ फंक्शन. आता आतलं व्हेरिएबल, व्हेरिएबल कोण आहे परत एफ ऑफ एक्स. आणि काय बरं एफ ऑफ एक्स आपल्याकडे 2x² प्लस 3 हे झालं तुमचं एफ ओ एफ. आता याला फक्त सॉल्व्ह करायचं आपल्याला. 2 इंटू व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस 3 आणि व्हेरिएबल कोण होतं आपलं परत एफ ऑफ एक्स होतं बा एफ ऑफ एक्स. आता या ठिकाणी पण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करायचा 2 ब्रॅकेटचा आहे तसाच. आता ए स्क्वेअर म्हणजे 2x² चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 x² चा स्क्वेअर काय होईल x⁴ प्लस 2 इंटू ए बी मग 2 इंटू 2 4 4 इंटू 3 12 इंटू x² आणि b² काय होईल 3² 9 प्लस 3 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 8x⁴ प्लस 24x² प्लस 18 प्लस 3 यांचे ॲडिशन होईल 8x⁴ प्लस 24x² प्लस 21. दिस इज एफ ओ एफ. लास्ट 4 नंबर काय फाइंड करायचं GOG. आता हे तुम्हाला फाइंड करता येईल बघा GOG चा अर्थ काय होईल g ऑफ x. म्हणजे तुमचं हे g फंक्शनला यायचं काय g फंक्शन 5x - 2 5 इंटू व्हेरिएबल -2 5 इंटू व्हेरिएबल -2 आणि व्हेरिएबल काय घ्यायचं परत g ऑफ x आणि काय पूर्ण g ऑफ x 5x - 2 इथे लिहायचं 5x - 2 हे सॉल्व करा 5 इंटू 5 25x मायनस 5 इंटू 2 10 - 2 काय होईल हे 25x - 12. दिस इज GOG. येते लक्षात याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. लिहून घ्या हे एक्झाम्पल पूर्ण. Now, next question is verify that f and g are inverse of each other, where f of x and g of x. Okay, we have to given two functions, f function and g function. Okay, and we have to check or we have to verify. These two functions are inverse of each other. In the last point, inverse function, we see what is inverse function. Okay, and when we say that two functions are inverse of each other, when we say two functions are inverse of each other, if we have to find FOG and GOF and these two values are equal, then we say that these two functions are inverse of each other. Okay, so now in this question there are 4 sub questions. Here we have solved only one
and remaining you solve for homework. Okay, so how it's solved? So given values is, what is given? We have to given f of x and g of x. It means we have to given two functions f and g. What is f of x? X minus 7 upon 4. What is g of x? 4x plus 7. Okay. Now we have to check these two functions f and g are inverse of each other or not. कसं चेक करणार? एफ ओ जी फाइंड करायचं आणि जी ओ एफ फाइंड करायचं. मग एफ ओ जी काय असेल बरं? एफ ओ जी म्हणजे काय? एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ओ जी म्हणजे काय? एफ ऑफ जी ऑफ एक्स. मेन फंक्शन एफ ज्याच्यामध्ये व्हेरिएबल जी ऑफ एक्स. काय आपलं मेन फंक्शन एफ? एक्स मायनस 7 अपॉन 4 म्हणजे काय? व्हेरिएबल मायनस 7 अपॉन 4 हे आपलं एक फंक्शन आहे. बरोबर आहे? व्हेरिएबल मायनस 7 अपॉन 4 हे आपलं एफ फंक्शन आहे. मग एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय असेल? एफ फंक्शन मेन पण त्यात व्हेरिएबल जी ऑफ एक्स. एक्स नाही घेतला कोण घ्यायचा? पूर्ण जी ऑफ एक्स घ्यायचा. काय बरं जी ऑफ एक्स? 4x प्लस 7. इथं आपण काय घेणार? 4x प्लस 7. हे झालं तुमचं एफ ओ जी. मग 4x प्लस 7 मायनस 7 अपॉन 4 इज इक्वल टू प्लस 7 मायनस 7 गेट कॅन्सल. 4x अपॉन 4 4 गेट कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? x. इक्वेशन नंबर 1 आपण एफ ओ जी फाइंड केलं, x भेटलं. आता जी ओ एफ आपण फाइंड करू. जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, या दोन सारखे केले असं नाही, प्रत्येक वेळेस त्या सारख्या नसतात. आपण मागे एक्झाम्पल पाहिलं याच्या अगोदरचं, तिथे व्हॅल्यू सारख्या आल्या नव्हत्या पण ते चेक करू आपण. आता जी ओ एफ म्हणजे काय? जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, मग आता जी फंक्शन काय आपलं? 4 into x plus 7. इट मीन्स 4 व्हेरिएबल प्लस 7. तसं लिहू आपण 4 into व्हेरिएबल प्लस 7. पण या ठिकाणी व्हेरिएबल काय आपलं? हे झालं जी फंक्शन 4 व्हेरिएबल प्लस 7. पण व्हेरिएबल कोण आहे? जी ऑफ एफ ऑफ एक्स हे व्हेरिएबल आहे. आणि काय बरं? पूर्ण एफ ऑफ एक्स एक्स मायनस 7 अपॉन 4. ओके, मग या ठिकाणी काय बरं? हा मल्टिप्लायचा डिवाइडचा 4 गेट कॅन्सल. शिल्लक काय राहिलं? x मायनस 7 प्लस 7 मायनस 7 प्लस 7 कॅन्सल. शिल्लक काय राहिलं? ओनली x. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 2 काय दिसतं आपल्याला? एफ ओ जी इज इक्वल टू जी ओ एफ. आणि आपल्याला माहिती आहे, आपण नोट लिहून घेतली, या दोन व्हॅल्यू जर सारख्या आल्या तर आपण काय म्हणतो? एफ अँड जी आर इनव्हर्स ऑफ ईच अदर. ओके, या प्रकारे काय चेक करायचं? दोन फंक्शन एकमेकांचे इनव्हर्स आहेत का ते चेक करायचं. येते लक्षात? यातलं फक्त एक सॉल्व्ह करून दिले, बाकीचे राहिले तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे.